नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी. तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये उपवासनिमित्त आपण खुसखुशीत, कुरकुरीत असा खमंग चिवडा बनवलेला आहे. रेसिपी तशी खूप सोपी आहे आणि नेहमीप्रमाणेच हा सुद्धा व्हिडिओ भरपूर अशा टिप्सनं परिपूर्ण आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. हा चिवडा बनवण्यासाठी अतिशय वेळ तर कमी लागतो आणि खूप कमी वेळात घरच्या साहित्यामध्ये हा चिवडा बनतोय. तर चला मग आता वेळ कशाला आपण घालवायचा आहे, आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपल्याला चिवडा बनवण्यासाठी इथं पोहे घेतलेले आहेत. तर हे पोहे तुम्हाला किराणा स्टोअरमध्ये कुठेही उपलब्ध म्हणजे भेटतात. तर आपण म्हणजे उपवासाचे पोहे मागितल्यानंतर लगेच हे पोहे भेटतात. तर इथं मी स्वच्छ चाळणीनं हे पोहे चाळून घेतलेले आहेत. यावरती जी धूळ असते ती पूर्ण साईडला निघते. आता आपल्याला हे पोहे तळून घ्यायचे आहेत. तळण्यासाठी इथं मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं जास्तीचं तेल टाकून इथं आपल्याला हे पोहे म्हणजे तळून घ्यायचे आहेत. त्यामुळं पोहे हे खुसखुशीत तळले जातात. तर इथं तळलेले पोहे मी एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत आणि याच पद्धतीने आपल्याला आता सगळे पोहे तळून घ्यायचे आहेत. पोहे तळत असताना गॅसची फ्लेम ही म्हणजे मीडियमच ठेवायची. जास्त हाय पण नको आणि जास्त कमीही नको. आता सगळे पोहे आपले तळून झाल्यानंतर हलक्याशा हाताने आपल्याला याला थोडंसं कुस्करून घ्यायचं आहे. त्यामुळं काय होतं एकसारखे जे आपण मीठ मसाले याला लावणार आहोत ते एकसारखे याला लागतात. तर इथं आपले पोहे तळून झाल्यानंतर यामध्येच एक वाटी इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत. तर यामध्ये तुम्ही तळून न घेता शेंगदाणे भाजून टाकले तरी चालतील तुमच्या आवडीनुसार. शेंगदाणेसुद्धा आपल्याला हलकासा कलर बदलेपर्यंत मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे हे व्यवस्थितच कुठलाही तुम्ही चिवडा जर बनवत असाल तर खमंगच तळून घ्यायचे. कारण व्यवस्थित नाही तळून घेतले तर चिवडा हा सादळतो आणि खाण्यासाठी सुद्धा चांगला लागत नाही. ज्यावेळेस तुम्ही खमंग असे शेंगदाणे तळून घ्याल त्यावेळेसच चिवड्यामध्ये खाण्यासाठी छान असे लागतात. तर इथं आपल्या शेंगदाण्याचा सुद्धा हलकासा कलर बदललेला आहे. वरच्या ज्या साली असतात त्या पूर्ण साईडला झालेल्या आहेत. तर आता आपण एका डिशमध्ये हे शेंगदाणे काढून घेतल्यानंतर एक वाटी इथं बदाम घेतलेले आहेत. तर यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट म्हणजे वापरू शकताय आणि प्रमाणसुद्धा याचं कमी जास्तीचं करू शकताय. आता आपल्याला बदामसुद्धा व्यवस्थित मंद आचेवर आपण इथं तळून घेतलेले आहेत. याचा थोडासा गोल्डन कलर बदलेपर्यंत. आता यामध्येच एक वाटी आपण इथं मनुके टाकलेले आहेत. मनुकेसुद्धा लवकर असे तळले जातात. त्यावरती आपल्याला कमी गॅसवरती हे तळून घ्यायचे आहेत. हाय फ्लेमवरती नको. मनुके टाकल्यामुळे चिवडा अतिशय छान असा गोड पणा त्याला निर्माण होतो आणि खाण्यासाठी सुद्धा छान लागतो. तुम्हाला जर गोड चिवडा आवडत असेल तर टाका. नाही मनुके टाकले तरी चालतील. आता व्यवस्थित आपल्याला हे मनुकेसुद्धा तळून घ्यायचे आहेत. हा चिवडा एकदा तुम्ही ट्राय करून बघा. अतिशय सोपा आहे. पहिल्याच प्रयत्नात तुम्ही सुद्धा परफेक्ट असा हा चिवडा बनवाल. तर आपले तळलेले मनुकेसुद्धा आता आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये हिरवी मिरची टाकणार आहोत. आता इथं आपल्याला म्हणजे फोडणीसाठी जिरी, मोहरी किंवा मग कढीपत्ता आपल्याला त्यामध्ये टाकता येणार नाही कारण हा चिवडा आपण उपवासाचा बनवत आहोत. तुम्ही जर म्हणजे असा रेग्युलर खाण्यासाठी जर वापरत असाल म्हणजे बनवत असाल तर यामध्ये दुसरे सुद्धा पदार्थ ॲड केले तरी चालतील. इथं सगळं आपलं आता हे तळून तयार झालेलं आहे. जे पोहे होते आपले तळून घेतलेले त्यामध्ये आता आपण हे साहित्य ॲड करून घेणार आहोत. तर नक्की तुम्ही या पद्धतीने हा चिवडा करून बघा. अतिशय खुसखुशीत, कुरकुरीत आणि खाण्यासाठी सुद्धा खमंग बनतो. अगदी कमीच वेळात बनतोय आणि कमीच साहित्यात सुद्धा बनतोय. आता हे सगळं आपल्याला यामध्ये टाकलेलं साहित्य एकजीव याला लावून घ्यायचं आहे. एकजीव करून यावरतीच मी टाकून घेतलेली आहे लाल मिरची पावडर. तर इथे मी बेडगीची वापरलेली आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तुम्ही पूर्णतः हिरवी मिरची टाकली तरी चालेल किंवा पूर्णतः लाल तिखट टाकलं तरी चालेल. आता यामध्ये 2 ते 3 चमचे आपल्याला पिठी साखर टाकायची आहे. आता पूर्ण सगळं हे साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. लाल तिखट यामध्ये टाकल्यामुळे तिखटपणा आणि साखर यामध्ये टाकल्यामुळे गोडवा. त्यामुळे तिखट गोड चिवडा अतिशय खाण्यासाठी खमंग असा बनतो आणि काहीतरी नवीन वेगळीच एक टेस्ट याला निर्माण होते. आता हे सगळं साहित्य आपलं एकजीव झालेलं आहे. तर कसा वाटला आपला तयार झालेला आहे मराठवाडा किचनचा उपवास स्पेशल हा चिवडा. तर एका बाउलमध्ये हा चिवडा मी काढून घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीनं चिवडा बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा, तुमचा सुद्धा चिवडा एवढाच खुसखुशीत खमंग असा झालेला आहे का? तर कसा वाटला तुम्हाला मैत्रिणींनो हा चिवडा?
जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल, आणखीन तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आपल्या मराठवाडा किचनमध्ये ज्या रोज नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बनतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला मग मैत्रिणींनो, भेटू आपण अशीच पुढील काहीतरी नवीन हटके रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.